आहेस म्हणे पोरगा आहे घरी पोरगा आहे घरी. त्या भावाचं लग्न गिग्न करण ना आता. लग्न गिग्न करण ना. लग्नाचं आहे वाटतं त्यापेक्षा मोठा आहे का लहान आहे? मामी मोठा आहे माझ्यापेक्षा. केवल नाव आहे त्याचं. केवल मोठा आहे माझ्यापेक्षा. थोवाला दादा केवल दादा मोठा आहे. असं म्हणजे ना त्या भाऊ मोठा आहे ना. आणि मग आता तू बाई काय करायचं ठरवलं समोर? आता सोडचिट्टी मोडचिट्टी तर होईनच म्हणा. ते तर आता करूच आपण. पण मग आता समोर काय करायचा विचार केला तू? शिकायचं का मग आता लग्न करायचं दुसरं? आता पाहू ना मामी. आता पाहू आता काय होते काय नाही. तर बाबा जसे म्हणन तसं. आता बाबाच्याच मतानं करीन सर्व काही मी. आता माझ्या मतानं काहीच नाही करत. बाबा म्हणन शिक तर शिकीन, नाही म्हणत लग्न कर तर लग्न करीन. आता त्याच्याच मतानं करतो. आता मायावाल्या याच्यावरून तर माया विश्वास उडून गेला. तर आता बाबाच्याच मतानं जे बाबा म्हणन ते करीन मी आता. नाही हो पहिले ऐकते ना बाई व अशी व अशी फसली नसते हो बिचारे तू. बरं जाऊ दे आता जे झालं ते झालं. ते बाप करूनच राहिला ना. आता करूनच ते भाऊ. रोशनी कुठे आहे? दिसून नाही राहिली. रोशनी गेली का मायच्या घरी? उठूनच पळते मायच्या घरी. राय होते आणि उठूनच पळते. नाही जी मामी ते वाली बाईले झोपून राहिली. स्माइलीले झोपून राहिली. ते गेली नाही तिच्या आईच्या घरी नाही गेली. स्माइलीले झोपून राहिली. भांडे आहे तर घासतो म्हणे मी. तर मी म्हटलं राहू दे मी घासतो तू बाईले झोपून घे. तर मी भांडे घासून घेतले आणि मग आपण आईले सोडायला गेलो तिकडं. ते अजून झोपायची ससन बाई. झोपत नाही ते लहान लेकरं लवकर झोपतच नाही. असंच असते बाई लहान लेकराचं. त्याच्या मनानं झोपते होते. त्याले दिवस नाही रात्र नाही. त्याले काय माहित काय आहे ना रात्र आहे का दिवस आहे. कधी झोपते ते कधी उठते. नाही का? हो ते तर आहेच म्हणा. तू जेवण काऊन नाही घेतलं व? लय वेळची करत आहे ना बाई. आणि समोर काय जे करत असते त्या रोशनीच्या. थोडीशी बसतही जाणं. थोडस समोर तिले तशीच सवय पडन. मग माझ्यासोबत तशीच वागन. मग ते समोर नको करत जाऊ. जाऊ दे ना मामी जाऊ द्या. मी आता कशी थेले कुरवारी आहे त्याच्यामुळे थोडस करा लागते. तसं काही नाही. तिची पोरगी आहे जी लहान. नाही बरोबर आहे ते वालं. आता मी हाव ना बाई पुरी रे पारे. पण निस्ती उमा घेऊनच राहते ते. आणि लढली नाही तरी बाई वो करत. आणि तू तिच्या समोर काम करत. काय निर्मला बाई काऊन नाही आली हो तू? माझ्या भाऊजाईच्या तिथं मस्त चहा न पोहे केले. तुला आवाज दिला तर आली नाही बाई तू? आम्हा चंदा नंदाबाई गेल्या ना व. तर मला ते सार करायला गेली होती बिचारे बस स्टॉपवर. आलता त्या भाऊ घेऊ आलता मध्ये बोलवाले. मी येतोय म्हणलं नंतर. पण मग मी आली त्याले आणि माझ्या लक्षात काही राहिलं नाही बाई. जेवून घेतलं घरी. जाऊ दे ना आता आलीच आहे गावात तर जाऊच ना आता. जाणेच आहे आता गावात आली म्हटल्यावर तुझी भाऊजे जाईन उद्या गिद्या जाईन. नाही तर आता नाही होत बाई जाणं. मला वाटलं येशील तू. गेली का नंदाबाई? हो ना आताच गेली ना. आताच गेली. सोडूनच आलो ना. बसलो इथं बस स्टॉपवर दिलं बस मध्ये बसून. आणि हे माय भाशी ना मी बसलो इथं गोष्टी करतच आहे. हो का? चल बाई मग मी वावरात जातो. आता नाश्ता पाणी तर झाला आपल्या दयाच्या घरी. चाय पोहे बनवले होते. चल मग मी आता बोंड आहे म्हटलं वेचतो म्हटलं घरीच. तर चालली 2-3 दिवस झाले तर थोडं वेचतो. आणि जेवढं झालं तेवढं आपल्या मतानं. आणि भाकर घेऊन जातो. मग हिचा बापही आहे ना रोशनीचा बाप वावरात. त्याच्यासाठी माझ्यासाठी नाश्ता तर झाला. आता काही जेवत नाही. मला वाटलं तू गेली असन वावरात. माझ्या नंदेली भेटायला नाही आली काही नाही आली. तर मला वाटलं गेली असन वावरात. आम्ही नाही हो वावरात कशी जाईन हो. मायावाल्या भाऊजाईनं बोलावलं ना बिचारे. आता नाही गेली असती तर आता मी सक्की नणद आहे मायावाल्या भरशावर आले ते इतर आले. आणि खरंच जाईन का व? थोडीशी लेट जाईन म्हटलं. गेली तिच्या घरी. थोडंसं करू सरू लागली तिले. ठेव करू लागलं सामान थोडंफार. डबे डुबे हे ते बरोबर सांगितलं तिले कसं ठेवायचं कायच ठेवायचं. आणि चालली आता. तू त्या घरी आली मी म्हटलं चला आई आधी कोण नाही तर पाहून घ्यावं म्हटलं. आणि नंदाबाई गेली का नाही गेली पाहू म्हटलं. नाही गेली नंदाबाई आत्ताच गेली. म्हणे गेली त्या चंदाबाईनं मस्त स्वयंपाक बनवला होता बाई. आल्या नाही भेटाले म्हणे गेली. पण मी म्हटलं बाई त्याले काम असन तिले कामात गिमात असन म्हटलं. तिची भावजाई आली म्हटलं राहिले तिकडं गिकडं करू सोडून लागायला गेली असन म्हणलं. तिकडंच होती बिचारे. तिकडंच होती. 10 वेळा मायावाला भाऊ देवे येत होता ना. मला बोलवाले. चाल ना बाई तिले समजून नाही राहिलं. चाल ना बाई थोडंसं सामान लावून लागव तिले स्वयंपाक रूम मध्ये राहू लागवं. काही नाही व उली तर सामान आहे व. पण माई भाऊजाईनं मोठी यलपाडी आहे बिचारे. काय करता आता. गेली बाई थोडीशी नावापुरती. नाही गेली असती तर मग राग आला असता ना तिले.
जास लागते बिचारे. बरं झाले गेली तर जाऊ दे. कुठं गेली हो माई? नात नाही दिसून राहिली व. हो वा निर्मलाबाई? नात झोपली. झोपली, तिले झोपच येते त्या नातीले त्या पुरीले झोप येते. दुसरे कोणतं काम आहे मायले किले? झोपली का माई नात? माई पोरगी झोपली आहे ना. आणि तूच काऊन आहे व इथं बसून व? तोही झोप ना मग. जाय ना उबडी तुबडी जाऊन. माई नात ना पोरकी झोपली तर जाय झोप. तशी बी तू कामाला येऊन नाही राहिली. जाय झोप बापा. मला तर जा लागते तिकडं टंग टंग वावरात कापूस वेचाले. जातो बापा मी. हाय अशी बोलते मग कधी कधी. बरं आहे बाई, मजा कीच बरं आहे. हिचं आलं नाही तिच्या अंगा गिंगात आलं गेलं ना. रागी गाला इले चंदीले. तर लय भयंकर बाई आहे बाई. ते अशीच बरी आहे बापा. ते काय म्हणलं वा निर्मलाबाई? ऐकू येऊन राहिलं मध्ये काय म्हणलं तर? काही नाही म्हणलं. जाय चुपचाप वेचून घे कापूस. जाय वेच कापूस. काय म्हणलं मस्त आहे रे यायचं मला. वाड्यासारखं दिसते मात्र नाही हो रे. सागर बाहेरून अंदरून मस्त खरं यायचं जुना वाडा. रूमही चांगला मोठा मोठा आहे रे. बाबा घरगीर चांगला आहे, पोरगही चांगला आहे. पण नाही का वावर शेत पाहिजे होतं. निदान 4-5 एकर जरी असतं ना तर बरं झालं असतं. पण आता जाऊ त्या जुडवलं आहे आपण. काय आता पहिलेच ते पाहिजे होतं. तुम्हाला म्हणलं तर तुम्ही म्हणे नाही पोरगं चांगलं आहे. निदान 4-5 एकर तरी वावर पाहिजे होतं. दोघं भाऊ आहे तर 2-2 एकर तर आलं असतं. आधी का पोरगं आहे ना कमवतं ते. जाऊ दे ना. चांगली पोरगी पडते आपलीवाली. काय आता नाही आहे तर काय करतो आता. जाऊ दे मग. आता तुमच्या मतानं केलंच. आता तुम्ही तर आता तोडता येत नाही आपल्याला. इथे शेतीचंही मन आहे. आता बोलणं चालणं चालू आहे त्याचं फोनवरनं. आता काही विचार करून फायदा नाही. जेवण आटोपले ते बरं झालं. शाम्या लवकर. आता मला शाईले घ्यायला जा लागते थोड्या वेळा. यायले आपण सार करून देऊन मी निघतो मग एसटीनं यवतमाळले यायले पाठवून देऊ ना. मला संध्याकाळी नाही झाली पाहिजे तिकडं. जा दे मग. वहिनी येतो म्हणे आता. वहिनीला घ्यायला चालला म्हणतो तू. वहिनी येऊन राहिली काय? हो येऊन राहिली. कालच फोन केला मी तिले. येतो म्हणे. हो का? बरं आहे. लग्नाच्या पहिले येऊन राहिली तर. आता पंडितजीनंच सांगितलं आपल्याला पुढल्या महिन्यात 14 तारखेला लग्न तर ठरलं. पण मग आता कपडे 30 तारखेला येतं काय तुम्ही घ्याले? हो जी 30 तारखेला येतं घ्याले. चालन 30 तारखेला. हो घेऊन ना. चालन म्हणजे ना पोरीने मग ते टाका लागते ना ब्लाऊज ते राहते द्यायचं. लवकर झालंय पाहिजे मग. चालते 30 तारखेला. तसं करू मग. 30 तारखेला कपडे घेऊन घेऊ. आणि पोरीले काय आहे गयातलं फयातलं ते बी करावं लागेल मग. तर ते बी करून घेऊ. पोरीच्या पसंतीनंच करावं लागेल. कारण सर्व पोरगी येते ना. कपडे घ्यायला येईल ना पोरगी का तिकडंच राहील हॉस्टेलमध्ये? दादाला काय माहितच नाही. त्या बहीण माय बिनत शेता आलेली आहे इकडं. पोरगी इकडंच आणली आम्ही. तिथं ठेवलं नाही. आता हॉस्टेलमध्ये नाही आहे. इथंच आणलं. आता लग्न जोडून राहिलं तर मग घरीच बरी बा म्हटलं आपल्या. तर म्हणून इकडं आणलाय तिले. तर येते ते सोबतच येते कपडे घ्यायला. तिच्याच मतानं करावं लागेल ना आता कपडे पोराच्या आणि पोरीच्या मतानं. ठीक आहे मग तर बरं आहे की. मग तर बरं आहे. मग आम्ही येतो सिटीत 30 तारखेला. आणि काय आहे काय नाही तर आपण कपड्याचं पोरीचं पोराचं काय आहे तो ठरवून घेऊ. आणि मग घेऊन घेऊ. फोन करून सांगा मला. चालेल ना. बरोबर. काय बाई माय बिन तर पहिलं लग्न आहे आपल्या घरचं. तुझे लग्न असंच झालं सागर. तुम्ही मंदिरातच केलं. आता पोरीचं लग्न आपल्याला तिच्या मर्जीनं करावं लागेल का नाही. कपडे लागते सगळं काही. तर एक काम करू. पोरीचे कपडे आपण घेऊन घेऊ. जे जसे पाहिजे तसे ते पोराचे करत बसत. आणि तसे बी पोरीची भांडी गिंडी तेच करणार आहे ना. हो ते बी आहे म्हणा. तसे बी हुंडा गिंडा तर काही घेऊनच नाही राहिले ते आपल्याकडून. तर मग एक काम करू. पोरीचे कपडे गिपडे काय आहे तर आपण आपलं करून घेऊ. आणि ते पोराचे कपडे ना पोरीचे ते भांडे आपले काय दागदागिने काय करते काय नाही त्याच्या मतान जे करून ते कुठका मनी कोण आणत आपल्याला काही घेणं नाही. तशी बी आपली पोरगी त्याच्याच घरी जाणार आहे तर ते करणंच काही नाही काही चांगलं नाही बाबा. तसं करू आपण. काही म्हणतात बोलायचं नाही. मी काय म्हणलं तुम्ही पोराचे कपडे घेऊन घ्या. काय आहे तुमचे पोराचे कपडे आणि भांडे आहे ना पोरीचे आपले ते दागदागिने तर ते तर तुमच्याकडेच असते. तर पोराचे कपडे ना पोरीचे दागदागिने करून घ्या तुम्ही. काय तुमच्या मतानं करा. आम्ही त्याच्यात तुम्हाला काही म्हणणार नाही. तेच करा. तुमच्या पसंतीनं जे करायचं आहे तुम्हाला ते करा पोरीले. आणि पोरीचे कपडे आम्ही घेऊन घेतो म्हटलं. आमच्या पसंतीनं जे पोरीले आहे ते पसंत आहे. होईन माय बिन तर हुंडा तर घेऊन नाही राहिलो. मला वाटलं काहीतरी दागदागिने घे नाही. येतं म्हणते तुम्हीच घ्या. दादा तुले पोरगी भेटून गेली. आणि दागदागिने भेटून गेले. आता तू गेलो ना. आता पोरीस नाही भेटून राहिलं. दागदागिने कुठे भेटणार आहे आपल्याला. आणि तू टेन्शन नको घेऊ. मी बनवलं शेतीसाठी. जेव्हापासून लग्न जोडलं तेव्हापासून बनवलेलं आहे मी. टेन्शन नको घेऊ तू. तिच्या पसंतीनंच बनवलं आहे. तिला नेलं होतं मी एक वेळा आणि तिनं सांगितलं तसंच बनवलेलं आहे. कानातली बनवली आहे. गळ्यातलं लंबही बनवलेलं आहे. त्याच्यामुळे काही हे नाही आहे. बनवलं तिच्याच मतानं बनवलेलं आहे. पायपट्ट्यान ते जोडवे तेच राहिलं फक्त. तर ते बनवून घेऊ. बनवलं तू ना शॉप होईल ना. बिन तर 2 गज जास्तच निघालं लेखाचं पोट. माझ्या पहिले बायकोच्या मतानं करून राहिलं साराच्या सारं. ते घुमवते आले गोल बोटावर. हे घुमते काय होईल लेखाचं तर काय नाही का. चहा होईल माय बिन तर माझ्यासारखं कडक नाही लेखाचं हे पोट.
आतापासूनच ऐकून राहिलं तिच्या मतानं लग्न आहे माझं आहे तरी अजून ते तर होय नाही म्हणून राहिले तूही नाही म्हणून राहिले ते हा सागरे हा दोघे जण एकमेकाकडे पाहून राहिले नाही नाही जमन 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 जमते जमते तसंही जमते करू ना आम्ही पुरीच्या तशी पोराकडेच राहते करतो तुम्ही पुरीचे कपडे करता तर आम्ही पोराचे कपडे करतो तेवढं काही टेन्शन नाही जमते काय जमाचा चहा बोईन माबिंद पोट्टन पहिलीच इथं कारभारपणा करून ठेवला हा भांडे बनवून ठेवली म्हणते आता तुम्हालाच लागन आता काही ऑटोही नाही ठेवता येत ना काही नाही यानं पहिलेच कारभारपणा करून ठेवला ना काय बोला चहा बोईन तर चला का मग अंदर बसू हा नाही आता काही जेवण खावणं झाले सर्व झालं ना आता काही दिवस आता निघतो ना आम्ही आता निघतो त्याला वेळ झाला आता निघतो आम्ही दिवसाच्या पहिले बरं होती जरा ठीक आहे मग ठीक आहे चला बस स्टॉपपर्यंत साफ करतो तुम्हाला चला श्याम्या मी काय म्हणतो आईला सांगून देतो मी काही तिकडले तिकडून यायला साफ करतो आणि यवतमाळच्या बसमध्ये चालला जातो शाईला घेऊन येतो उद्या सकाळी आज काही रात्रभर येणार नाही रात्रभर तिथंच राहतो आणि उद्या सकाळी 9-10 वाजेपर्यंत घरी येतो हा ठीक आहे सांगतो आईले चल ना मी बी येतो नाही यायला सोडायला बरोबर बसले का बाबा बरोबर बसा पकडून हा बरोबर बसा हो बसलो बरोबर चालवले का गाडी तू गाडी एकदम एखाद्या हवे चालून राहिल्यासारखा गाडी चालवतले का म्हातारा माणूस मागं बसला हे नाही समजत तुझे आणि हे काय गाडी घेतली तुला हा मोठी फॅशनची गाडी घेतली कोणती गाडी घेतली ना माणसा माणूस मार उंचा समोरचा माणूस चालवणार मार ठेंगणा दिसते काही समजत नाही कसा बस चालतो हा एखाद्या उंट्यावर बसल्यासारखं वाटू राहिलं मला सर्व बाबाचं आणलं कसं बस ना आणलं असतं तर बस झालं असतं बाबा किती दिवसाचा कचरा होता बाई हा जायचा राहिला माया कचरा आज जाईन घेतो बाई वावरात जायच्या पहिले येन मग तेवाली बबिता बोलवाले जायला माझे भाकर बांधलीच आहे म्हणा माईवाली बस घेतली ना चाललं कांदा लावाले झालंच आहे नाही बाई हे तर राणीचं नवरा वय आणि तो तिचा सासरा वय वाटते असं लग्न जुडवाले आले बोलू का गड्या का नाही बोलू जावाई राणीले नाही आणलं का जी तुम्ही सोबत राणीले नाही आणलं नाही काकू राणीले नाही आणलं मी गेलो होतो ना घरी भेटलो मामीजीली की मामाजीली भेटलो राणीले नाही आणलं आम्हीच आलो राणीले की नाही आणलो हो का पाहिजे थोडसा जुडवायच्या वेळेस विचार करा थोडासा म्हणजे थोडासा विचार करा बा म्हटलं बाई अशी कोण म्हणून राहिली रे सागर अशी कोण म्हणून राहिली विचार करा म्हणून थांबावर गाडी थांबावर थोडसा काय झालं ताई अशा कोण म्हणून राहिलं तुम्ही काही म्हणजे पोरामध्ये फॉल्ट आहे का नाही पोरामध्ये काही फाल्ट गिल्ट नाही आहे पोरग गिर्ग चांगला आहे पण पोराचा भाऊ लफडे लायजी म्हणूनच बायको गेली त्याची वाली मग रागावर दिसली नाही मात्र त्या मोठ्या पोराची बायको दिसली नाही ते दिसली नाही रे हो रे सागरे आपण तर लक्षात दिलं नाही तिच्याकडे आपल्या जेवणही वाढत होती ती सासू होती आणि ती सासू होती ते राणीची आई दोघे जणी होते वाड्याच्या वेळेस नाही जी बाबा मला तर नाही वाटत तसं चांगला तर वाटते ते पोरग त्याचा भाऊही चांगला वाटते श्यामविषयी काही हे नाही जी जवाई आता तुम्ही माय जवाईच लागता गावातली पोरगी दिली म्हटल्यावर पण तुमच्या पोरीले द्यायच्या वेळेस विचार करा बा थोडंसं म्हणजे पोरगा चांगला आहे पण ते पोराचा भाऊ थोडासा हे आहे विचकट थोडासा बाकी काही नाही थोडा हे आहे तो म्हणून म्हटलं बाकी काही नाही नाही तर माया नाव गिनो का येऊ देऊ बापा म्हणतात मी तुम्हाला चांगल्यासाठी सांगितलं तुमची पोरगी फसली नाही पाहिजे बा म्हणून सांगून राहिलो नाही तर राहू दे बापा मी नाही सांगत काही नाही विसरून जा सगळ्या काही गोष्टी मग माझ्या अंगावर येईन बापा जाऊ द्या नाही सांगा तुम्ही क्लिअर बोला काय स्पष्ट बोला काही तिचे धंगडे गेलेच नाही वाटते अजून गंगीचे चांगलं लग्न जुडवलं त्यानं सर्व जुडवलं आणि हे काय म्हणतात एवढ्या लाताय खाल्ल्या हिनं तरी हिची सवय गेली नाही भैया 2-3 महिने चांगली राहिली हो बाई वाली आता मोडते का काय तर काय माहित का बापा त्या पोराचं लग्न श्याम्याचं आता म्हणतात बोलता येत नाही बाई आता यायच्या कसं करा बाई आता हिनं तर सारे हेच करून टाकलं बाबा चला इथून काय आहे घरी पाहू आई बाईच्या मतानं ऐकलं नाही परवडत कोण बाया कशा कोण बाया कशा आपल्याला माहिती आहे का आम्हाला बी बोलू दे ना मला तिच्यासोबत त्या बाईसोबत बोलू दे काय म्हणते काय नाही तर देखा फसून जाऊ आपण नाही तर पोरीने फसून टाकू नाही तर तीन फालतू या असं लग्न होतील का काही नाही दादा जा तुम्ही जा काही नाही बिन फालतू बापा माझ्या तोंडातून शब्द निघून गेले हट बापा माय बी असं आहे का चुपचाप राहीनच नाही होत मायाकडून हट बिन फालतू काय म्हणत होती कडे मला काही समजलंच नाही लपडं ले का पोरग गेलं तर बरोबर असणार आहे सागर तुम्ही घरी चला पहिले नंतर पाहू आपण काय करायचं चला काय सांगितलं होतं ना घुबड तोंडे अजून हे सुधारली नाही तू गंगे तुला लाज आहे का नाही आहे त्या पोराचं लग्न तोडून राहिली तू कुठं बॉक्सिन एवढा लागल ना त्याचा श्राप गिफ्ट नालायक वानाची बाई काही नाही सांगितलं बापा मी ना काहीच नाही मी काहीच नाही सांगितलं बापा मी काय सांगितलं
ऐकून राहिली का तुम्हाला? सर्वच ऐकलं मी ना, ऐकाले. एवढ्या चांगल्या पोराचं लग्न तोडून राहिली तू. त्याच्या मनात दिला शक टाकून. आता ते सागरचा वाला राणीचा नवरा समजदार आहे, शिकलेला आहे, तो नाही एवढं हे करण. पण त्या म्हाताऱ्या माणसाचे ते जुने माणसं त्याले किती हे म्हणा. आता काय होते न काय नाही बाई. थांब, मी सांगतोच त्या शकुनी बाईले, चांगली तुले हे करायला लावतो. थांब, तू वाले धंगडे गेलेच नाही. थांब तू आता, थांब. काय बबिता, मी काहीच नाही सांगितलं बिचारे. बबिता ऐक तर सही. बबिता ऐक ना. नाही, तू का नाही खरंच लाता खाच्या लायकीची आहे हो गंगा. खरंच लाता खाच्या लायकीची आहे. त्या शकुनीबाईच्या हातच्यान तू अशी खाता आता. तू गावात झगडे लावे एकमेकीच्या तर ठीक आहे बा, पण आता तू तर लोकांचे लग्न तोडायला निघाली व. एवढी बदमाश बाई, तू वाली ईर्षीच नाही फिटून राहिली अजून. बाई काय म्हणा बाई ह्या बाईले. एवढी घुबड बाई पाहिलीच नाही मी ना. एवढ्या चांगल्या पोराचं लग्न तोडायला निघाली. विचार करा म्हणते तुम्ही द्याच्या पहिले पोरगी. वा वा. थांब तू, थांब. बबिता ऐक तर सही माय वा. ते काय का गडे वाजी. आता सांगतेस. हट बाई हो, मी बिन फालतूस. हट बापा. काय होते काय नाही. आता काय करावं, काय समजून नाही राहिलं बाई. हट. पिंट्याच्या बापाला की माहीत पडलं का झालं. मागं एक वेळा मला लय बोलले मागच्या वेळेसच. आता काय होते काय नाही का. हट बापा. तोंड चुपचाप नाही राहत. गंगे तू कुठं काय करतं काही समजत नाही तुले. खरंच नाही समजत तुले. आता कसं करावं बाई. आता हे सांगायला जाते हो माय. आता कसं करावं बाई. पिंट्याचा बाप मागं मला एवढा बोलला बाई कमरीच्या खाली. आता काय करावं बाई हो. आता काय करावं. आता चोडपते धरून मध्ये कसं करावं. बबिता इकडे ये ना थोडीशी वा. बबिता थांबो. जातो बाई, इले सांगतो बाई. 2 शब्द समजावून हो बापा, नाही तर घेवाली माय घरावर आणते हो बाई. आता भांडणंच आणते हो बाई. आता शकुनी बाई आता काही कर नाही हो बाई. माय नवरा आता काय करून काय नाही. बबिता थांब ना थोडीशी ऐक ना माय मतान बिचारे. नाही ऐकायची गोष्टच नाही आता तू वाली. थांब, तुला अजून लाता बसल्या पाहिजेत. सुधरत नाही बाई तू. आता सुधरत नाही. चालू आहे तिकडं. माझ्याजवळ हात नको पकडू. चालू आहे तिकडं. ऐक ना बिचारे.